पंढरपूरमध्ये चंद्रभागा नदीमध्ये बुडून तरुण भाविकाचा मृत्यू। पाण्याचा अंदाज न आल्यामुळे शुभम पावले या तरुणाचा मृत्यू। तब्बल 4 तासांचा शोध कार्यानंतर मृतदेह आढळला। नायगावमध्ये झालेल्या पावसामुळे डीपी कोसळला। डीपी कोसळतानाची दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहेत। नायगाव पश्चिमेच्या विजय पार्क परिसरामधली ही घटना आहे। अहिल्यानगरच्या पाथर्डीमधील जवखेडे खालसा परिसरामध्ये 2 गटांमध्ये वाद। तांबोळ देवस्थान इथे आरती करण्यावरून धक्काबुक्की। 2 समाजांमध्ये काही दिवसांपासून धार्मिक विधी करण्यावरून सुद्धा तणाव आहे। अमरावतीमधील जिल्हा परिषदेच्या 8 शाळांना टाळं लागलं। 17,348 विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषदेची शाळा सोडली। अमरावतीतही बुलढाणा पॅटर्न राबवण्याची मागणी। पंढरपूरमधील विठ्ठल मंदिराच्या चौखांबी आणि सुळखांबी परिसरामध्ये 10 सेंट्रलाइज्ड एसी आषाढी वारीमध्ये वारकऱ्यांना विठ्ठल मंदिरामध्ये थंडावा मिळणार। अमरावतीमधील जिल्हा परिषदेच्या 8 शाळांना टाळं लागलं। 17,348 विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषदेची शाळा सोडली। अमरावतीमध्ये सुद्धा बुलढाणा पॅटर्न राबवण्याची मागणी। मालेगावमध्ये मनसे कार्यकर्ते आक्रमक। हिंदी भाषा सक्तीची न करण्याची मागणी। मुख्याध्यापकांची भेट घेत निवेदन दिलं। उजनी धरणामध्ये दौंड बंधाऱ्यामधून 58,000 क्युसेक्सना पाण्याची आवक। धरण 62% भरलं। सध्या एकूण 96 टीएमसी पाणीसाठा। रत्नागिरीमधील जगबुडी नदीचा खेडमधील शहराला वेढा। जगबुडीने नदी काल धोक्याची पातळी ओलांडल्यानंतर शहरामध्ये पूरस्थिती होती। मात्र आज खेड शहरामधील पुराचं पाणी ओसरलंय। अहिल्यानगरमधील भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस। संततधार पावसाने भंडारदरा परिसराचे निसर्ग सौंदर्य खुललं। मुळा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे। रायगडमधील अंबा नदीचं पाणी ओसरलं। नदीची पाणी पातळी धोक्याच्या पातळीच्या खाली आली। नागरिकांनी काळजी घेण्याचं प्रशासनाकडून आवाहन। पुण्यामध्ये उत्तमनगरमधून नांदेड सिटीला जोडणारा पूल पाण्याखाली। शेजारी शाळा असल्यामुळे प्रशासन सतर्क, तर पोलीस बंदोबस्त देखील तैनात ठेवण्यात आलाय। नंदुरबार जिल्ह्यातील चांदसैली घाटाची पहिल्याच पावसामध्ये दयनीय अवस्था। सातपुड्यामधील नागरिकांचा जीव मुठीत घेऊन प्रवास। चांदसैली घाटाची तात्काळ दुरुस्ती करण्याची नागरिकांची मागणी। नाशिकच्या गोदाघाट परिसरामध्ये पाणी ओसरलं। दुतोंड्या मारुतीच्या पायापर्यंत पाणी आलं। पावसाने विश्रांती घेतल्यामुळे पाणी ओसरण्यास सुरुवात। गंगापूर धरणामधून पाण्याचा विसर्ग होणार असल्यामुळे पुन्हा अलर्ट। नाशिक आणि उत्तर महाराष्ट्राला आज येलो अलर्ट। सातारा जिल्ह्यामधील घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस। जिल्ह्यामधील पर्यटन स्थळं तब्बल 2 महिने बंद राहतील। सुरक्षेच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाचा निर्णय। आदेशांचं उल्लंघन केल्यास कारवाई करण्याचा इशारा। गोंदियाच्या कोरणी घाट बाघ नदी येथे पूरस्थितीबाबत रंगीत तालीम। जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचा उपक्रम। इगतपुरीमधील मुंबई आग्रा महामार्ग ते पाडळी गावाला जोडणाऱ्या अंडरपासमध्ये पावसाचं पाणी शिरलं। साठलेल्या पाण्यामधून नागरिकांचा जीवघेणा प्रवास। उपाययोजना करण्याची नागरिकांची मागणी। इगतपुरीमधील अस्वली ते जानोरी रस्ता पाण्याखाली। मुसळधार पावसाने शेतातही पाणी शिरलं। भात भाजीपाला फळं पिकांचं नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी।